तर मित्रांनो, मी आलो आहे माळेगाव खुर्द शिवारामध्ये। यापूर्वीची तुम्ही जी बातमी बघितलेली आहे की माळेगाव येथील काही शेतकऱ्यांनी मला फोनद्वारे माहिती दिली होती आणि मागील 2 वर्षापासून आमचा शिवरस्ता अडवलाय। ज्या शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरलाय ते शेतकरी माझ्यासोबत आहेत। नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया असणार हे मी पाहण्यासाठी आलोय। कारण का मागील 2 वर्षापूर्वीची जी त्यांनी भूमिका सांगितलेली आहे की आमच्यावर जाणीवपूर्वक त्यांनी अन्याय करण्याचा प्रयत्न होतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। हाच प्रश्न मी घेऊन इथल्या या शेतकऱ्यांकडे जाणार आहे। शेळके परिवारातील आहेत हे गोपाळ शेळके, गोविंदराव शेळके आणि मनोरथ शेळके असं 3 शेतकऱ्यांचे त्यांनी नाव घेतलंय। त्यांचे प्रतिनिधी म्हणून माझ्यासोबत गोविंद शेळके सर आहेत। तर गावातीलच शेतकऱ्यांनी आपल्यावरती जो आरोप केलेला आहे की मागील 2 वर्षापासून आमचा शिवरस्ता अडवण्यात आलाय असं त्यांची तुमच्यावरती आरोप आहेत। काय उत्तर द्याल त्यांना? नमस्कार देव, या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो सर, त्यांनी केलेला आरोप हे धादांत आणि निकालात खोटे आहेत। हा जो रस्ता आहे सर, या समोर आपण बघितला असता सर, या रस्त्या माध्यमातून अख्ख्या अर्ध्या गावात शिवाराला आमच्या शेतातून रस्ता जातो। तुम्ही ज्याच्याकडे तुम्हाला ज्याने विरोध केला, त्यांनी आमच्याविषयी ज्यांनी तक्रार केली, त्यांना हा एक रस्ता आहे आणि हा दुसरा हा एक रस्ता आहे आणि तिसरा रस्ता तो रिंग रोडच्या बाजूने तो मागतो। आता एकाच जमिनीला 2 रस्ते असताना तिसरा रस्ता माझ्याच जमिनीतून, माझ्या जमिनीमध्ये पाझर तलाव, माझ्या जमिनीमध्ये रिंग रोड आणि माझ्या जमिनीमध्ये शिवरस्ता। बरं, हा द्यावा कधी तुम्हाला नसेल तर आता माझ्या अख्ख्या जमिनीमधून मी आमच्या गावाच्या लोकांना दिले जातात। माझ्याविषयी तुम्ही चर्चा करा। आमचा उपद्रव मूल्य 0 आहे सर। लोकांना सहकार्याच्या भूमिकेतून आमच्या जमिनीतून वाट्या करून दिल्या सर। कुणाला विचारा तुम्ही, मी म्हणतो म्हणून नाही। आणि तसंच या माणसाला 2 रस्ते असताना सुद्धा तिसरा रस्ता 8 तास कशासाठी? रिंग रोड पासून याच्यासाठी की तिथं करोडची जमीन आहे सर। रस्ता त्याला मिळाला फुकटची, केवळ शिव या शब्दाचा आधार घेऊन आपली जमिनीला रस्ता घ्यावा आणि त्या रस्ता विकून आपली जमीन करोडाला विकावी। जरूर विका, त्याच्या विरोधात मी नाही सर। उपद्रव देणारी किंवा तुम्हाला अडवणार आम्ही म्हणायचं नाही, पण त्याचा मावाजा द्या ना। शेतकऱ्याची जमीन, शिव म्हणजे शेतकऱ्याची शासनाची जमीन असते का? नाही, आमच्याच मालकी जमीन आहे ती जमीन। मग आमच्या जमिनीचा मावाजा द्या ना, तुम्ही रस्ते करा आणि तुम्हाला रोखते कुठं? याचा अर्थ असा आहे की त्यांनी जर तुमच्या जमिनीचा मायवेजा जर देत असतील तर तुम्ही त्यांना देणार आहेत असं शिवर अडवण्याची आमची भूमिकाच नाही सर। विकासाला आम्ही कधीच अडवणार सर। 2-4 आमच्या बाजूचे शेतकरी घ्या सर, पाठीमागं भुजंग महाजन असतील, तुमचा ॲडव्होकेट वकील साहेब असतील, शेख वकील साहेब असतील, बाकीचे भगत लोक मंडळी असतील, त्यांना विचारा सर। आम्ही जमिनीला रस्ते करून दिले लोकांना। माळेगाव इथून त्या बोंबड्या तांबूच्या पलीकडे साई डॉक्टर साईंगडच्या पलीकडे आमच्या शेतातून रस्ते होते, ते रस्ते दिले सर। पिढ्यानपिढ्या दिलखुलासपणे आम्ही सौजन्यपूर आम्ही वाटून राहत होती। आणि त्यांनी जर मोवाजा देऊन घेत असतील, मोवाजा तुम्ही ठरवा, त्यात लोक बसा, मोवाजा काय चालते बघा त्यावर घ्या, द्यायला तयार आहे। आम्ही तुम्हाला रोखणार नाही सर। पण शिवया असता तुम्हाला फुकटची जमीन पाहिजे असेल आणि त्या फुकटच्या मला तुम्ही खड्ड्यात घालून स्वतःचे बंगले बांधणार असाल, ते कसं शक्य होणार आहे? आहे त्या जमिनीचा मोवाजा द्या, रस्ता करा। रस्ता नाही का तुम्हाला? रस्ता आहे, 2 रस्ते आहेत आणि तुम्ही शेतात आहे। दुसरी गोष्ट, तुम्ही पडी काय म्हणता, तुम्ही शेत व्हायचे तुम्हाला आता बघितलं तुम्ही सर, सगळ्याचे शेत व्हायचे। त्यांनी काय हेलिकॉप्टरवरून बैलजोडी आणली का? कुठून ते गेलेच ना, कुठून जाणार रस्ता कोणता? तो हा रस्ता आहे सर, हा पाटबंधाचा। ते बघा सर, हा रस्ता आहे, त्यांचाच ट्रॅक्टर, त्याचे भाऊकीचा रस्ता आहे। पुणे रस्त्याने आला हे ट्रॅक्टर आहे, याच रस्त्यातून शेती जमीन करतात सर। मग हे सगळं असताना तुम्हाला 8 तास कशासाठी चाललाय तिथं? त्या जमिनीचं मूल्य वाढून घेण्यासाठी। या तुम्ही, आनंदाची गोष्ट आहे, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, पण फुकट मागणार असाल तर कदापि ते होणार नाही। आता जे न्यायप्रविष्ट जे प्रकरण आहे त्या संदर्भात तुम्हाला काय सांगायचं? कारण त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तुमच्याकडे नोटीस पाठवलेली आहे, त्याच्याकडे कसं बघतो सर? 23 रोडला त्यांनी अर्ज केला, त्याच्या 24ला मला नोटीस मिळाली आणि 25ला लगेच ताब्यात घ्यायला लोकांनी। आम्ही 26ला लगेच SDM कडे गेलो आम्ही आणि त्यांनी आम्हाला स्टे दिला सर। त्यांना सांगितलं सर, मी सांगितलं आताच मला सांगितलं की एखादा गुन्हेगार फाशीचा देत असता तर त्याचं म्हणणं ऐकून घेत डायरेक्ट त्याला 16 रुपये केलं जातं। आमचं शेतकऱ्याचं 30 शेतकऱ्याचं तुम्ही कशाचं म्हणणं ऐकून घेत नाही, तुम्ही जागेवर पंचनामा करत नाही, डायरेक्ट त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही लगेच JCB बोलवता, त्या भूमी अभिलेखाला बोलवता करून घेता। हे सगळं आम्ही SDMच्या कानावर घातलं, त्यांच्या गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी आम्हाला तत्काळ तिथे स्टे दिला। स्टे दिला असताना सुद्धा माननीय तहसीलदार साहेबांनी जाणीवपूर्वक त्यांच्या स्टेला कचऱ्याची पेटी दाखवून नंतर 2 वेळेस त्यांनी आमच्याकडे JCB घेऊन आले सगळ्यांनी। मग म्हणलं सर उद्या संध्याकाळी 7-8 वाजता नोटीस द्यायचे आणि दुसऱ्याच्या 8 वाजता यायचे, म्हणजे आम्हाला श्वास घ्यायला सुद्धा फुरसत राहायची नव्हती।
अशा पद्धतीने 3 वेळेस आमच्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मला या माध्यमातून विचारायचं, तहसीलदार साहेबाचा एवढा अट्टहास त्यांच्या हेतूवर सुद्धा आम्हाला शंका यायला लागल्या. आणि महत्वाची म्हणजे हायरची डेप्युटी कलेक्टर मोठा की तहसीलदार मोठा? डेप्युटी कलेक्टरने स्टे दिला असताना सुद्धा तुम्ही विचार न करता उठवण्यात आलाय असं माहिती मिळाली आहे. 25 मे ना, तर 25 मेच्या पूर्वी तुम्हाला नोटीस आहेत, तर तुम्हाला दाखवू शकतो मी तुमच्या नोटीस. एसडीएम म्हणजे आता जे नवीन जे आलेले आहेत उपविभागीय अधिकारी त्यांच्या माध्यमातून स्थगिती उठवण्यात आलेली आहे. आणि आता ते उद्या 11 जून रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसतात. आमरण उपोषणाचा अधिकार सगळ्याला असतात. आम्ही उपोषण करू शकतो, पण लोकशाहीचा केवळ गैरफायदा घेण्याचे लोक वागतात. एक छोटासा किस्सा तुम्हाला सांगतो सर, लोकशाहीचा लोक कसा गैरफायदा घेतात. मी कॉलेजमध्ये शिकत असताना किस्सा वाचला होता सर. एक कॉलेजचा तरुण एका प्राध्यापकाच्या मुलीवर फिदा होतो सर, आणि तो म्हणतो की मला या मुलीशी मला लग्न करायचे, लग्न लावून द्या नाही तर मी आमरण उपोषणाला बसेल. आणि त्याने काय केलं, त्या प्राध्यापकाच्या मुलीच्या घराच्या समोर त्याने टेंट मारला, बॅनर लावला आणि उपोषणाला बसला. ती बातमी कळाली प्राध्यापकाला. प्राध्यापकाला वकिलाकडे, वकिलांनी त्याला सल्ला सांगितला. तो सल्ल्याप्रमाणे त्याने वागलं. सल्ला काय सांगितला, त्याने सांगितलं तो मुलाचं घर आहे ना बाबा, त्या मुलाच्या घरासमोर तुम्ही पेंडॉल मार. लोकशाही तुला अधिकार दिला. आणि त्या पेंडॉलमध्ये त्याने काय केलं माहिती आहे का, लुळी पांगडी असलेली, काळी कलुटी असलेली, झकात घातत ओळखून येणारी अशी म्हातारी त्याच्या पेंडॉलमध्ये बसवली आणि बॅनर लावलं की मला याच मुलाशी लग्न करायचं. त्याला लोकशाहीचा अधिकार, त्याला लोकशाही अधिकार. याचा अर्थ असा आहे की जशास तसं उत्तर देण्यास सुद्धा तुम्ही सज्ज आहात. बिलकुल बिलकुल. कायदा त्याला आहे, कायदा आम्हाला आहे. ही केस त्याने जिंकली, एसडीएम कडे जातील, ते पुढे जिंकली, ॲडिशनल कलेक्टर जातील, ॲडिशनल कलेक्टर जातील, पुढे आयुक्ताकडे जातील, पुढे हायकोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टात जाईल. शेवटी तुम्हाला आम्हाला बसून ते मिळवावं लागेल. पिढ्या आणि पिढ्या शेतीचे भांडण मिटत नाहीत. यामध्ये लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून काही तोडगा निघू शकेल का, याबद्दल काय सांगेल? चालेल, अन्याय करणारा तोडगा असेल जवळ मिळू. चला, लोकप्रतिनिधीचा मान ठेवू, शासनाचा मान ठेवू, सगळ्याचा मान ठेवू. तुम्ही या, तुम्ही आज जसं जातीवर जात मोजता तुम्ही पंचनामा केलात, सगळं आमचा का हाल बघितलात, तुम्ही बघा या शेतकऱ्याचं शेती नसेल, आजूबाजूच्या शेतकऱ्या चौकशी करा. जे जागा अतिक्रमण केलं त्या अतिक्रमण मोकळा करून रस्ता करून द्या. आमचं काय म्हणणं आहे सर, जर समजा गुळानं मरत असं औषध कशा वापरायची गरज आहे? ज्याप्रमाणे मागील बातमीमध्ये शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे की आम्हाला रस्ता कतईच देत नाहीत, परंतु प्रत्यक्षात बघितल्यानंतर या रस्ता रोखले असा ज्यांच्यावर आरोप करण्यात आला यांची तर भूमिका स्पष्ट आहे की आम्ही रस्ता रोखलेला आता सध्या तुम्हाला दिसत जरी असला त्यावरती तोडगा काढण्यासाठी तयार आहोत. एक ज्याप्रमाणे त्याचा जे काही मावेजा होईल तो मावेजा जर आम्हाला जर मिळाला तर आम्ही रस्ता द्यायला तयार आहोत. आणि सर रस्ता रोखला नाही सर, त्याला 2 रस्ते आम्ही दिलेले आहेत. तो तिसरा रस्ता मागतो सर. 2 रस्ते असताना तिसरा रस्ता सोन्याच्या भावामध्ये जे जमीन चालू आहे तो त्याला फुकटाच पाहिजे सर. त्याचं इंटेन्शन लक्षात घ्या, त्याचा हेतू लक्षात घ्या. हेतू हा त्याचा वाईट आहे सर. आम्हाला मारायचं, आमची जमीन इंच असलेली जमीन त्यांना फुकटामध्ये घ्यायची आणि त्याची जमीन त्यांना करोडोने विकायची. अन्याय असतं भाऊ, या गोष्टीला आमचा विरोध आहे. म्हणून आम्ही त्या तिथला भाग आम्ही रोखलेला आहे. जमीन वाहतुकीसाठी आम्ही रस्ता रोखलेला नाही. ते जमीन वाहतुकीचा त्याचा रस्ता नाही. ऑलरेडी त्याला 2 रस्ते दिलेले आहेत, तिसरा रस्ता हा. आणि वाहतूक आहे, शेती जमीन वाईक आहे. वाईक आहे का पडी का, तुम्ही परत शूटिंग करा तिथे जाऊन. झिरो ग्राउंड लेवलला आल्यानंतर दोन्ही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मी स्वतः प्रत्यक्षात ऐकल्यानंतर मार्ग निघू शकतो. वेड्या वाकड्या वळणाला जाण्याची आवश्यकता नाही असं मला वाटते. कारण लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असेल किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल, दोन्ही शेतकरी एकत्र आल्यानंतर निश्चितच मार्ग निघेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. शासनाने 143 प्रमाणे नोटीस दिली. बघा नोटीसचा प्रकार कसा माहिती आहे का, त्यांनी तहसीलदार साहेबांनी पहिली नोटीस दिली 23 फेब्रुवारी 2024ला. आम्हाला नोटीस मिळाली 25 फेब्रुवारी संध्याकाळी रात्री 8 वाजता आणि कारवाई करायला येणार त्या 26 फेब्रुवारी 2024ला. 1 दिवसाचा अवधी. अहो मालक, फाशीवर जाणाऱ्या आरोपीला सुद्धा तुमची इच्छा का विचारलं जाते सर. तुम्ही माझ्या शेतीमध्ये येऊन दुसऱ्या दिवशी त्या तलाठ्याला बोलवता, गिरदावरला बोलवता, भूमी अभियोगचे लोक बोलवता, पोलीस स्टेशनला निमंत्रण देता आणि मला फक्त संध्याकाळी रात 8 वाजता मला सूचना देता. पहाटे शपथविधी केल्याप्रमाणे 8 वाजता सूचना देताना मला उद्या दुसऱ्या सकाळी जेसीबी घेऊन येतो. एका प्रकार झाला का हा प्रकार? दुसरी दोष. मग 26ला त्यांनी आम्हाला नोटीस दिल्यानंतर आम्ही 26 तारखेला एसडीएम कडे गेलो आणि मनाई हुकूम घेतला सर. 26 फेब्रुवारीला मनाई हुकूम घेतला असताना परत त्या माणसाने तहसीलदारच्या मार्फत आम्हाला
7 मार्चला परत नोटीस दिली. नोटीसच्या वरची तारीख आहे. आम्हाला नोटीस मिळाली 14 मार्चला आणि कारवाई करायला ते 15 मार्चला. नोटीस मिळते 14 मार्चला संध्याकाळी 8 वाजता. शुक्रवार शनिवार वार ऑफिसचे सगळे बंद आणि दुसऱ्या दिवशी हा माणूस बुलडोजर घेऊन जेसीबी घेऊन तयार. तिसरी नोटीस स्टे असताना बरं का, स्टे घेतला 26 फेब्रुवारीला SDMने दिलेला. हे असताना तिसरी नोटीस परत देत आहेत 16 मेला 24ला. आम्हाला नोटीस मिळते 21 मेला आणि कारवाईसाठी येतो माणूस 22 मेला. स्टे असताना मला सांगा तहसीलदारचं पद मोठं की डेप्युटी कलेक्टरचं पद मोठं? तुम्ही हायरचा अपमान नाही करत, अवमान नाही करत. मग तुमच्यावर स्टे असताना मला हुकूम असताना तुम्ही ते डेप्युटी कलेक्टरचा आदेश कचरापेटीत टाकून इथं हद्दीमध्ये येता येते म्हणजे तुमच्यावर अवमान कारवाई का करण्यात येऊ नये? तर एनकेन प्रकारे सर रोडला जमीन आलेली आहे, फुकटची जागा वापरावं आणि जमीन आपली करोडोला विकावं या उद्देशापोटी या शेतकऱ्याचा आटापिटा चालू आहे सर. हे तुमच्या लक्षात आलं असेल. कधी या आमच्या पक्ष आरोप अपरोक्ष तुम्ही चौकशी करा आणि आम्हाला सांगा गुन्हा असेल तर आम्ही कबूल करू सर. त्यांनी विरोधामध्ये आमच्या तिघाचं नाव बंधूचं नाव घेतलं. हालाकी विरोधी शेतकऱ्यामध्ये 30 लोक आहेत सर. त्यांना सीव पाहिजे असेल तर सरकार, मी काय सरकारी अधिकारी नाही तेवढं मला माहिती नाही, मी काय वकील नाही तेवढं मला माहिती नाही, पण माझ्या जुजबी ज्ञानाप्रमाणे मी असं सांगतो की समोर जर तुम्हाला सीव रस्ता पाहिजे असेल तर त्या 30 शेतकऱ्या लोकांची तुम्हाला संमती हवी असते. तुम्ही कोणाची संमती घेत नाहीत. दुसरा भाग, आता तार फेन्सिंग करता म्हणते ना, त्या ठिकाणी आम्ही तार फेन्सिंग केली सर. कंपाऊंडला लागून म्हणजे जे आमची रिंग रोड होतं, रिंग रोड लागून आंबोतूरमध्ये आमची जमीन आहे, तिथं मोकाट जनावर आणि डुकराचा त्रास व्हायला लागला. आता त्रास जनावरचा होता म्हणून आम्ही तार फेन्सिंग करायची की नाही करायची? दुसरी गोष्ट ते म्हणतात की आम्ही हद्द उपडून टाकली. अहो हद्द म्हणजे काय असं का चोरून ह्याची वस्तू आहे का? ते काय हद्द काय सापडत नाही का? अहो त्या धुऱ्यावर काय झाडं वाढले होते, त्रास राहतो झाडं मग जेसीबीने काढून टाकले. अजून हद्द म्हणलं हद्द तुम्हाला सापडते ना तिथं. हद्द का चोरल्याचा प्रश्न नाही काही नाही. दुसरी गोष्ट न्यायालयीन प्रकरण चालू आहे, SDM कडे प्रकरण फाईल आहे सर. न्यायालयीन प्रकरण चालू असताना हा माणूस मरणाची धमकी देतो, आम्हाला उपोषण धमकी देतो आणि शासनाला सगळं की पळ करायचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे हे एक प्रकारे अनैतिक बर्डन घालण्याचा प्रयत्न करतो तो आणि शासनावर दबाव टाकायला म्हणजे तो म्हणतो की पोलिसाला अशी विनंती करतो की त्यांना अटक केली पाहिजे. तुम्हाला सांगितलं नकाशावर पहिला रस्ता दाखवला का नाही, शिव रस्ता दाखवलेला नाही, फक्त रेग आहे. उपोषण करता म्हणतात ते उपोषण करतील 3 लोक, आम्ही 30-35 लोक कुटुंबाचं तो उपोषण करू. दगड दाखवा, चुकीचा दगड दाखवला तो, दिशाभूल करण्याचा परत नाही. आणि एनकेन प्रकारे दुसरी गोष्ट, हे जमीन आहे तळ्यामध्ये शासनाची जमीन आहे सर. अधिग्रहण केलं जातं, ताब्यात अधिग्रहण करून घेतले सर. रस्ता इथूनच होते, हे जमीन असं सगळं जात होते सर. बाजूच्या शेतकऱ्याला त्रास द्यायला लागला, शेतकऱ्यांसाठी कंपनी आपण घेते सर. गाव नकाशा माळेगावचा, याच्यामध्ये पूर्ण आमच्या शेजारी गाव आहेत त्याचा नकाशा दिलेला असतो. या बाजूला आहे राजूर कसबा, हे शिव दाखवत आहेत. आज शिव आणि शिव रस्ता तुम्हाला फरक सांगतो सर. हे डबल लाईन आहे, हे कुठला आहे मौजे तळेगाव, तळेगावची शिव. मौजे तळेगावला डबल लाईन मारले ना, ही शिव आहे सर, शिव रस्ता आहे. आणि बाकीच्या ह्या सगळ्या ठिकाणी काय मात्र का सिंगल रेग आहे. सिंगल रेगा म्हणजे आपली सामायिक भिंत असल्यासारखी असते सर. शिव मग डबल असतील तर शिव रस्ता झाला असतो, म्हणजे एका गावून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी तो रस्ता असतो. आता शिव ह्याचा अर्थ किंवा ती जमीन काय शासनाची राहत नाही सर, ही त्या शेतकऱ्याची जमीन असते. पण सर्जन नसेल रस्ता, एका गावून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी जर रस्ता नसेल आणि नकाशावर जर असे 2 रेगा असतील तर शासनाच्या विनंतीपूर्वक करून हे रस्ता द्यायचा असतो सर. इथं अहमदपूरमध्ये राजूर कसब्यामध्ये अशीच काही शिव नाही सर. तो जो म्हणतो शिव रस्त्यावर म्हणतो ना, हे असा प्रकार काही नाही. पहिली गोष्ट इथं आहे सर. दुसरी गोष्ट, काल त्यांनी जे ऑब्जेक्शन घेतले, काल मी त्यांची बघितली क्लिप सर तुमच्या माध्यमातून. ते सांगतात की जन्मल्यापासून या रस्त्यावर येत होतो आम्ही. आपण सांगितलं की आम्ही 6वीला असताना हा बाजार तळा झालाय सर, म्हणजे 78-79 झालाय सर. आज 47-48 वर्ष होऊन गेले सर. 47-48 वर्षाच्या काळामध्ये तळ असताना सुद्धा हे लोक कुठून वाहत होते? रिंग रोड तर परवा झाला 2023ला. मग आता पण कुठून वाहत होते? अहमदपूरला तसे येत होते का?
नाही. हे लोक माळेगावचे रहिवासी आहेत, माळेगावमध्ये मतदान आहे, माळेगावमध्ये राहतात. माळेगाव हे अख्खं आमच्या माळेगावचा अर्धा शिवार इथून जातो सर, आणि आमच्या स्वतःच्या जमिनीमधनं आम्ही हे स्वतः रस्ता करून दिलेला आहे सर. हे तर आपण बघता, तुम्ही बघता, हे काय शिव नाही, काही नाही सर, बांध नाही, काही नाही. मी रस्ते करून लोकांना दिले सर. आणि आमच्या फॅमिलीविषयी तुम्ही पंचक्रोशीत कुणाला विचारा, उपद्रव मूल्य आमचं झिरो आहे सर. सर्व लोकांना घेऊन चालणारे आम्ही लोक आहेत. आणि केवळ अहमदपूरच्या शेजारी तिथं रिंग रोड आलाय, आणि त्या रिंग रोडचा फायदा घेऊन आपल्याला फुकटचा रस्ता मिळावा या वाईट हेतून त्याने शिव या फक्त शब्दाचा अर्थ घेऊन, आधार घेऊन शासनाकडे त्यांनी अर्ज केलेला आहे. हां, रस्ता नसेल आम्ही द्यायला तयार आहे सर, पण मूळ मुद्दा आहे की दोन तुम्हाला रस्ता असता, हा रस्ता असाही त्याच्या शेताकडे जातो, आणि हाही रस्ता त्याच्या शेताकडे जातो, जे आपण आता बघत आलो सर. माझा सर्व नंबर गट नंबर 130. माझ्या सर्व नंबरमध्ये 5-6 एकर माझी जमीन तळ्यात गेली सर. माझ्याच गट नंबरमध्ये 4-5 एकर रस्त्यामध्ये गेली. माझ्याच जमिनीमधून तुम्ही शिवरस्ता परत इथं मागताय. आम्ही जावं की उठून जावं? केवळ हा आधार घेऊन हा त्रास चाललाय, आणि शासनाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न चालू आहे सर. आमरण उपोषण करतो, आमरण उपोषण करतो. तुम्ही शासनाला कानाखाली पिस्तूल लावून तुम्ही करताय. कसं करतोस सांग? रस्ता देतोस की जातोस? उपोषण करतो, मरतो, आत्महत्या करतो. कायदा काय ब्लॅकमेल केले की आत्महत्या केल्याने एकमेकाची प्रॉपर्टी मिळत असते का? साहेब, जे त्यानं काल जे न्यूज दाखवली त्यामध्ये त्यानं जे शिवगडला दगड दाखवला आणि नाला इकडं काढला आणि इतकं फूट इकडं हे अतिक्रमण केलं म्हणून जे दाखवलंय, ते जे नगरपालिकेनं डेपी प्लॅन मंजूर केलेला आहे त्याप्रमाणे एक सिटी सर्वेला शासनाने एजन्सीला दिलेली होती मोजणीचं काम, आणि त्या मोजणीच्या एजन्सीनं ते खुटरवलेले आहेत. कुण्या शेतकऱ्याला समक्ष घेतलं नाही, कुणाला घेतलं नाही. तिथं दगड रवून सनी त्यानं त्याचं काम गावातलं करून घेतलं. हा ना, हे जे म्हणतात वडलोपार्जित रस्ता वाहतुकीचा आहे, तो वाहतुकीचा हा रस्ता वाहतुकीचा आहे. वडलोपार्जित पिढ्यानपिढ्या इकडून वाहतात ते, त्या शिवाना तर कुठंच वाहतूक नाही. तुम्ही इथून तिथून पाहत्या, हा कुठंच नाही. हे धातान एकदम तिकडून जे आम्ही जन्मजात इकडून वाहतो, तिकडून येणं जाणं करतो म्हणतात, ते सगळं खोटं आहे. ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा AVN फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हचा कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. याच घटनेमध्ये पुढे काय होईल हे मात्र पाहायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.